नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेवाड पवन. आज आपण द हिंदू न्यूजपेपर जे की आजचं आहे 28/12/2021 म्हणजे 28 डिसेंबर. ओके, म्हणजे मी आजपासून चालू केलेलं आहे. हे जे न्यूजपेपर असेल ते मुख्यतः मराठी माध्यम मधून जे UPSC करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी असेल. ओके, त्यासोबतच ज्यांना आवड आहे द हिंदू वाचण्याची वगैरे, जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी पण हा आजचा न्यूजपेपर वगैरे बहुतांश कामी आहे. त्यानंतर पहा, आजच्या न्यूजपेपरमध्ये मी प्रामुख्याने एडिटोरियल करणार आहे. एडिटोरियल. ओके, व त्याची आता टायपिंगमध्ये थोडेसे एरर वगैरे होऊ शकतील ट्रान्सलेशनचे वगैरे, त्यामुळे थोडंसं तुम्ही सहकार्य करा. ओके, हे एडिटोरियलचं झालं. त्यानंतर द हिंदू हाच का वाचायचा, तर म्हणजे हा प्रामुख्याने साऊथ न्यूजपेपर आहे. ओके, त्यामुळे बहुतांशरित्या तरी म्हणजे साऊथ, त्यानंतर प्लस दिल्ली, जे न्यू दिल्ली वगैरे जिथून ॲस्पिरंट आहेत ते वाचू शकतील. परंतु आपल्यासाठी जर म्हटलं तर आपल्यासाठी येतं इंडियन एक्सप्रेस, जे की महाराष्ट्र राज्यासाठी इंडियन एक्सप्रेस अतिशय बेस्ट होईल. ओके, म्हणजे त्यामध्ये कसं महाराष्ट्राबद्दलचे न्यूज वगैरे भेटू शकतील. आता हे जे द हिंदू एडिशन आहे आजचं, हे मुंबई एडिशन जरी असलं तरी त्यामध्ये साऊथच्या बहुतांश न्यूज आपल्याला दिसून येतील. ओके, तर इंटरव्ह्यूमध्ये वगैरे जर महाराष्ट्र संबंधी स्पेसिफिक जर म्हटलं तर आपल्याला माहिती होणार नाही. त्यामुळे इंडियन एक्सप्रेस तरी एक वाचायचं, किंवा यालाच तुम्ही लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेसचाच मराठी माध्यमातला न्यूजपेपर आहे ज्याचं नाव आहे लोकसत्ता. ओके, तर तो तुम्ही वाचू शकता. म्हणजे पहा, इंडियन एक्सप्रेस किंवा लोकसत्ता हे तुम्ही वाचलं पाहिजे. त्यामुळे ते दोन्ही न्यूजपेपर मराठीत असल्यामुळे मी ते काही घेत नाहीये. ओके, म्हणजे सॉरी, इंडियन एक्सप्रेस तुम्ही वाचू शकता, पण लोकसत्ता त्याला ऑर आहे, त्यामुळे ते तुम्हाला समजून येईल. इंडियन एक्सप्रेसमधल्याच न्यूज तुम्हाला लोकसत्तामध्ये मिळणार आहेत. त्यामुळे मी लोकसत्ता वगैरे, इंडियन एक्सप्रेस वगैरे घेत नाहीये. तर डायरेक्टली आज द हिंदूमधले एडिटोरियल, जे की आपल्याला खूप अवघड वाटतात, ते तेवढं घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ओके, तर चला सुरुवात करूयात. हां, तर पहा, डायरेक्टली ही न्यूज होती. फर्स्ट न्यूज आहे पहिल्या पानावरचीच. तर 15 ते 17 वयोगटावरील जे किशोरवयीन आहेत त्यांना 3 जानेवारीपासून लस देण्यात येणार आहे, व ती कोव्हॅक्सिनच देण्यात येणार आहे. ओके, ज्याचा कालावधी 1 महिन्याचा वगैरे. त्यानंतर बूस्टर डोस, जे की अमेरिकेमध्ये वगैरे ऑलरेडी दिलेलं आहे, ते 39 वीक. ओके, म्हणजे जे एप्रिलच्या अगोदर ज्यांचे लसीकरण झालेलं आहे अशांसाठी हे बूस्टर डोस वगैरे असणार आहे, जे जानेवारी 3 पासून चालू होणार आहे. ओके, त्यानंतर गव्हर्नमेंट रिफ्युजेस FCRA रिन्युअल फॉर मिशनरीज ऑफ चॅरिटी. आता ही मिशनरीज किंवा NGO, आता थोडक्यात समजून घ्या, म्हणजे मी फक्त ओव्हरव्ह्यू देतोय. ही PDF वगैरे तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, कारण व्हिडिओमध्ये जास्त वेळ जातो, जे की तुम्हाला वाचण्यामध्ये अतिशय कमी वेळ जातो. ओके, त्यामुळे आय थिंक तुम्ही डायरेक्ट ही PDF वगैरे तुम्ही पुन्हा डाउनलोड वगैरे करू शकता, किंवा मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. तर पहा, गव्हर्नमेंट रेफ्युजेस FCRA, आता हा जो आहे मुख्य आपला सिलेबसचा भाग आहे, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन NGO. ओके, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट तिथेच करा. त्यानंतर हाच पार्ट आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये पण आहे, GS3. ओके, GS3 आणि +2 हा असा 2चा पार्ट आहे. त्यामुळे इथं मी समजून पूर्ण तुम्हाला हे करू शकत नाहीये. आता हे कव्हर होईल आपल्याला, FCRA वगैरे ऍक्ट वगैरे जे आहे ते येणाऱ्या आगामी दिवसामध्ये द हिंदूमध्ये वगैरे एडिटोरियल येईल, तेव्हा आपण त्यावरती विश्लेषण घेऊयात. पण आज विश्लेषण मी घेणार नाही. फक्त लक्षात घ्या की हे फॉरेन फंडिंग वगैरे जी आहे ना, ती होम मिनिस्ट्री पासून, म्हणजे आता पहा, एखादी NGO वगैरे आहे, ओके, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, किंवा तुम्ही शिवाजी द बॉस मूवी पाहिलेली आहे पहा, तर त्यामध्ये कसं करतात, ब्लॅकमध्ये भारतातून बाहेर नेतात व त्याचं व्हाईट करून भारतामध्ये घेऊन येतात. अगदी त्या पद्धतीने याचं काम होऊ नये त्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. ओके, तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या. त्यानंतर पुढे केरला टॉप्स नीती आयोग हेल्थ इंडेक्स अगेन. आता हा पहा, हा MPSCला पण अतिशय महत्त्वाचा टॉपिक होऊ शकतो. ओके, म्हणजे अशा पद्धतीचे बरेच प्रश्न दरवर्षी प्रिलिममध्ये विचारले जातात. तर पहा, यामध्ये केरला चौथ्यांदा टॉप केलेला आहे. तर पहा, हे 2018-19 इंडेक्स केरला पहिलं
म्हणजे पूर्वी पण टॉपच होतं व आता पण टॉपच आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वगैरे दिले नाही, पण त्यानंतर यूपी हे सगळ्यात खालती आहे. ओके, आता याची पूर्ण लिस्ट तुम्ही काढा, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचा वगैरे कितवा नंबर आहे वगैरे ते तुम्हाला समजून येईल. पण केरला हे टॉप आहे, त्यानंतर तमिळनाडू आणि तेलंगणा हे टॉप 3चे तरी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, चालेल. त्यानंतर पुढे चला. हे पहा, आजची न्यूज. महाराष्ट्र गव्हर्नर डिसॅग्री ऑन स्पीकर इलेक्शन प्रोसेस. तर पहा, महाराष्ट्र सरकारने काय केलेले आहेत, विधानसभा, म्हणजे हे तुम्ही बऱ्यापैकी ऐकून वगैरे असाल, तरी पण मी परत एकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. अध्यक्ष आणि हे उपाध्यक्ष. तर 1960 पासून कसं होतं, म्हणजे आजपर्यंतही आहे, कारण हा कायदा वगैरे बनलेला नाही आहे. अध्यक्षाला ह्यांनी काय म्हणत आहेत, पूर्वी बॅलेट पेपर म्हणजे गुप्त मतदान, त्याला आता गुप्त मतदान होतं पूर्वी, तर आता त्यावर यांनी काय म्हणत आहेत की आपण असं करूयात, याला व्हॉइस वोट. ओके, म्हणजे हे गुप्त असेल का, आता गुप्त असणार नाही. ओके, त्यामुळे लोकशाहीचं थोडंसं तरी इथं कुठेतरी असं होतं, असं आपण आज कुठेही आन्सर रायटिंग मध्ये वगैरे म्हणता येईल. परंतु आपण याच्या बायस्ड वगैरे व्हायचं नाही आत्ताच. ओके, जेव्हा कायदा होईल तेव्हा आपण पाहता येईल. त्यानंतर उपाध्यक्षाची निवडणूक पण तशीच होत असते पूर्वी, पण यांनी आता काय म्हणत आहेत की नियुक्त करूयात, म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला वगैरे ज्या पद्धतीने नियुक्त करतात, म्हणजे सरकारच्या मनावर. ओके, तर अशा पद्धतीने यांनी कायदा बनवण्याचा वगैरे विचार चालू आहे व हा राज्यपालकडे पोहोचलेला आहे. आता राज्यपाल यावरती काय डिसिजन घेतात ते पाहण्याचं एक विषय असेल. त्यानंतर रिअर ब्लॅक रॉक आर्ट डिपिक्शन फाउंड इन एपी. आता हा पहा, हा कोर्स सिलेबसचा पार्ट आहे, पण ते तुम्हाला थोडंसं माहिती असायला हवं, त्यासाठी मी इथे आणलेलं आहे. ओके, कारण ओके सॉरी, रिअर ब्लॅक, एक मिनिट, हां, तर हे जे आहे ते मेगालिथिक पिरियड आहेत. ओके, मेगालिथिक, चाल्कोलिथिक वगैरे जे पिरियड आता न्यूलिथिक पासून जे चालू होणार आहेत. ओके, म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणतो त्याला आपण, नवाश्मयुग, पुराश्मयुग वगैरे असे जे अश्मयुगाचे जे कालखंड आहेत ना, त्यामधली ही पेंटिंग सापडलेली आहे आंध्र प्रदेशमध्ये. ओके, तर हा आपल्या कोर सिलेबसचा पार्ट आहे. ओके, म्हणजे त्यामुळे तुम्ही याला कव्हर करू शकता. व त्यानंतर आता यामध्ये जास्त डिटेल वगैरे काही दिलेलं नाहीये व सरकारचे वगैरे याला जास्त डिसिजन वगैरे आलेले नाहीत आणखी. पण जेव्हा येतील ना, तेव्हा याला काय होईल, करंट अफेअर्सच्या पीडीएफ मध्ये नक्की कव्हर होतील. करंट अफेअर्स पीडीएफ, जे की व्हिजन IAS किंवा अन्य कोणतीही जर तुम्ही वापरत असाल ना, तर त्यामध्ये हे नक्की कव्हर होईल. त्यामुळे आता पूर्ण वेळ याला देण्याची वगैरे आवश्यकता नाही आहे. ओके, त्यानंतर चला पुढे जाऊयात. आता आजचा मेन पार्ट आता चालू करणार आहोत, जो म्हणजे एडिटोरियल. ओके, म्हणजे अजेंडाच आपला तो असेल एडिटोरियल. कारण पहा, मेन आन्सर रायटिंग करता हाच प्रामुख्याने म्हणजे पॉईंट येतो की आपल्याजवळ सर्व असतं मनामध्ये, कारण आपण इंग्लिशमध्ये नोट्स वगैरे जरी वाचलं तरी मराठीमध्ये त्याला लिहिता वगैरे थोडासा प्रॉब्लेम येत असतो. ओके, त्यामुळे मी सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की हा व्हिडिओ पूर्णतः मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असेल. ओके, तर चला आता डायरेक्टली एडिटोरियलला पाहूयात आपण. अ प्रोग्रेसिव्ह स्टेप. ओके, थोडंसं मला टूल भेटणार गेले होते, त्यामुळे थोडंसं इरेजरचा थोडासा वापर थोडंसं हे होत आहे. ओके, तर चला आता डायरेक्टली आपण एडिटोरियलकडे जाऊयात. तर पहा, प्रोग्रेसिव्ह स्टेप असं एडिटोरियल आहे. तर एक प्रगतिशील पाऊल हे ओपिनियन आहे, त्यामुळे आहे. तर पहा, कालच न्यूज आलेली होती की जे आपसा AFSPA मागे घेण्याच्या दृष्टीने पॅनल तयार करणे ही एक स्वागतार्ह आहे नागालँडमधून, म्हणजे नागालँडच्या दृष्टीने. ओके, आता हे थोडंसं ट्रान्सलेशनचा भाग असल्याने थोडंसं तुम्हाला समजून घ्या तुम्ही. ओके, तर पुढे यामध्ये मी फक्त आता काय सांगेन तुम्हाला, म्हणजे प्रस्तावना सांगेन. बाकी याचं डिटेलमध्ये वगैरे जे वर्णन आहे मी ह्या PDF मध्ये केलेलंच आहे. ओके, 11 पेजेसची ही PDF आहे पूर्ण, म्हणजे सर्व एडिटोरियल आजचे कव्हर झालेले ते तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. ओके, म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देईन, त्यामध्ये तुम्ही काय करा, मला हे करा, म्हणजे मी तुम्हाला डायरेक्टली PDFच प्रोव्हाइड करेन. ओके, कारण नाहीतर व्हिडिओ खूप लांब होईल, जे की तुम्ही 5 मिनिटात रीडिंगमध्ये तुम्ही जे कव्हर करू शकता ना,
ते व्हिडिओजमध्ये 15 मिनिट लागतील. ओके, म्हणजे तुमच्या टाइमची बचत होईल. त्यामुळे तुम्ही स्वतः वाचण्यावर वगैरे भर देऊ शकता. ओके, त्यानंतर सिलेबस वगैरे म्हणजे प्रिलिम जवळ येत आहे, त्यामुळे थोडंसं वेळ बचत करण्याचा वगैरे प्रयत्न करूयात आपण. ओके, तर चला. नागालँड सरकारने राज्यातील सशस्त्र दल विधेयक कायदा मागे घेण्यासाठी एक उच्च अधिकार पॅनल करण्याची घोषणा. ओके, म्हणजे नागालँड सरकारने, परंतु कोण केलेली आहे ही? गव्हर्नमेंट ऑफ इंडियानेच केलेली आहे, परंतु नागालँड सरकारने यावरतीचं म्हणजे काय म्हणतो आपण, प्रेस कॉन्फरन्स घेऊन यांनी सांगितलं की बा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सरकारसाठी जे आपसा कायदा जे तयार करणार म्हणजे आपसा जे कायदा झालेलं होतं त्याला रद्द करण्यासाठी कमिटी वगैरे गठन केलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे नागालँडने. भारत सरकारने आणखी त्यावरती कोणतीही घोषणा केलेली नाही. व हे कशामुळे, तर मोन हत्याकांड. ओके, त्यामुळे म्हणजे मोन हत्याकांड झाल्यानंतर इथे जास्तच म्हणजे ह्या बद्दल निषेध वगैरे वाढलेले होते. तर पहा, एका महत्त्वाच्या चिंतेकडे लक्ष दिले आहे, जिथे सशस्त्र दल युनिटने केलेल्या हल्ल्यात या महिन्याच्या सुरुवातीला 15 नागरिकांचा मृत्यू झाला होता. ओके, अलीकडच्या काळात केंद्र सरकारने नागालँडशी संबंधित प्रश्न कसे हाताळले याचे वैशिष्ट्य म्हणजे गृह मंत्रालय याचे अतिरिक्त सचिव ईशान्य समितीचे प्रमुख आहेत. ओके, त्यासोबतच केवळ नागालँड सरकारकडून उद्भवणाऱ्या माहितीस्तव प्रस्तावित पॅनल बद्दल कडक भूमिका घेतली गेली आहे. ओके, फक्त नागालँडसाठी आहे संबंधित. असे असली तरी पॅनल स्थापन करण्याच्या इशाऱ्याने जरी ते केवळ नागालँड सरकारने मान्य केले असले तरी राज्यातील नागरिकांच्या काही चिंता व्यक्त करण्यास मदत केली पाहिजे, ज्यांनी या हत्याकांडाला अलोकप्रिय कायद्यामुळे परवडणाऱ्या दडपशाहीची त्वरित जोडले होते. म्हणजे पहा, हा कायदा जरी रद्द झाला तरी नक्षलवादी वगैरे तिकडे म्हणजे नक्षलवादाकडे वगैरे वाट फिरतच असते. त्यामुळे हा कायदा रद्द झाल्यानंतर लॉंग टर्म आपल्याला इफेक्ट वगैरे पाहायला भेटतील. त्यामुळे लॉंग टर्मसाठी आपण काही म्हणजे त्यांना शासनाच्या योजना वगैरे तिथे दिल्या पाहिजे, याबद्दल ही समिती यावर चर्चा करेल असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, आता ही पूर्ण PDF म्हणजे आता हे पूर्ण तुम्ही वाचू शकता. आता तेवढासा म्हणजे खूप वेळ होईल, त्यामुळे आता यामध्ये आणखीन एक आहे, म्हणजे तुम्ही जर जर कदाचित वाचू शकला नाही तर फक्त एक लक्षात घ्या. तर त्रिपुराने 2015 मध्ये हे कायदा रद्द केलेला आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर मेघालयने पण हा कायदा रद्द झालेला आहे. त्रिपुरा आणि मेघालय यामध्ये आता हा कायदा नाही आहे आपसा. व याचसोबत आणखी जर पाहिलं, हा कायदा कुठे कुठे लागू होतो? आसाम, नागालँड, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमधली 3 जिल्हे. ओके, असा यांचं म्हणजे कव्हरेज क्षेत्र आहे. ओके, असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. हे एक झालं एडिटोरियल. त्यानंतर पुढचं टाइटनिंग ग्रीप, पकड घट्ट करणे हाँगकाँग चीन संबंधावर. हे इंटरनॅशनल रिलेशन संबंधी आहे, परंतु म्हणजे आता जर कदाचित तुम्हाला चायनाबद्दल वगैरे जर लिहायचं असलं, कारण हे शेजारील राष्ट्र आहेत, त्यामुळे थोडंसं घ्यायचं. परंतु आपल्याला इंडियन रिलेशन बद्दल जास्त विचारण्यात येतं UPSC मध्ये. हे पूर्ण त्यांच्या रिलेशनशिप बद्दल वगैरे विचारलं जात नाही, पण आता एडिटोरियल वगैरे आलेलं आहे, त्यामुळे मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलोय. ओके, हाँगकाँगच्या आर्थिक स्थितीवर त्याच्या राजकीय परिस्थितीचा परिणाम होणार नाही अशी चीनला आशा आहे. तर पहा, 1 जुलै 2022 म्हणजे पुढल्या वर्षी हाँगकाँग चीनमध्ये परतल्यानंतर 25 वर्ष पूर्ण होतील. म्हणजे 25 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांना. वर्धापन विशेष महत्त्वाचे आहे. हाँगकाँग पूर्वीची भांडवलशाही व्यवस्था आणि जीवनशैली 50 वर्ष कायम राहिली. या डेंग झिओपिंग यांच्या 50 वर्षाच्या हमीतील हा अर्धा मुद्दा आहे, ज्या अंतर्गत हाँगकाँगचे शासन आहे. हे मूलभूत कायद्यात नमूद केलेले वचन आहे. म्हणजे अगदीच जम्मू काश्मीर सारखा प्रदेश होता त्यांचा पण तो. ओके, एक देश आणि दोन प्रणाली. ओके, म्हणजे पूर्वी पण तसंच होतं. गेल्या 24 वर्षातील बराचसा काळ हाँगकाँगने हस्तांतरणानंतर थोड्याच वेळात एक देश दोन प्रणाली मॉडेल मोडकळीस येईल या व्यापक अवक्षेपणाचा अवमान केला. ओके, म्हणजे पहा, आपल्याकडे जसं जम्मू काश्मीर आहे कलम 370 होतं, अगदी त्यांच्या पद्धतीने म्हणजे चायनाचं पण तसंच होतं. हाँगकाँग त्यांच्यासाठी हाँगकाँग होतं. ओके, तर जसं जम्मू काश्मीरचं झालं तसंच हाँगकाँगचं पण यांनी केलेलं आहे चायनाने. त्यामुळे याबद्दल जास्त आपल्याला म्हणजे तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही हे PDF मध्ये वाचू शकता. बाकी तर जास्त काही समजण्यासारखं वगैरे मध्ये यामध्ये काही नाही आहे. ओके, म्हणजे तुम्ही हा प्रश्न येऊ शकणार नाही, कारण इंडियन रिलेशन बद्दल विचारेल त्यांनी. ओके, त्यामुळे पुढे जाऊयात आपण. व हे जे एडिटोरियल आहेत त्यांचं
यामध्ये त्यांनी कन्वर्ट नक्की करतातच. ओके, त्यामुळे पूर्ण जास्त वेळ देत बसता कामा नये. ओके, त्यानंतर पुढे द कोल्ड ट्रूथ अबाउट इंडियाज इन्कम इनइक्वॅलिटी हा प्रश्न येऊ शकेल पहा. म्हणजे इन्कम इनइक्वॅलिटी, गरिबी रेखा वगैरे जे GS1चा भाग आहे, जी की सोसायटी, हा अतिशय महत्वाचा आहे. ओके, GS1 मध्ये म्हणजे गरिबी, दारिद्र्य वगैरे जे पॉईंट येतात दरवर्षीच प्रश्न यावरती आलेले आहेत. त्यानंतर दारिद्र्य यामध्ये पण येऊ शकतं. इकॉनॉमिक्स म्हणजे कोणता, GS3. हे मेन्सचं बोलतोय बरं मी. ओके, UPSC मेन्स. तर त्यामुळे हा महत्त्वाचा ठरू शकतो, कारण तुम्हाला पॉईंट भेटू शकतात. पहा, कोणता विषय कुठे कामाला येईल काही सांगता येत नाही. ओके, त्यामुळे तुम्ही डेली जरी वाचलं गेलात तरी ते ऑटोमॅटिक बिल्डअप होतं. पण इंग्लिशमधून जर वाचलात तर पुन्हा आपल्याला मराठीमध्ये तिथे शब्द भेटत नाही. त्यामुळे मी मराठीमध्ये घेऊन आल्याचं एकच कारण आहे. कारण इंग्लिशचं तुम्ही असं बिल्डअप होऊ शकेल, कारण तुम्ही जर क्लास वगैरे इंग्लिशमध्ये, म्हणजे पहा बहुतांश नोट्स जे आहेत आपल्याला ते इंग्लिशमध्येच वाचावे लागणार आहेत. ओके, त्यामुळे इंग्लिश तर ऑलरेडी इम्प्रूव्ह होतेच, पण मराठी पण त्यासोबत आपल्याला इन्क्रीज म्हणजे चांगली असायला हवी. तर पहा, आता डायरेक्ट एडिटोरियलकडे जाऊयात. भारताच्या उत्पन्नातील विषमतेबद्दलचे सत्य. सामाजिक आणि आर्थिक समानतेसाठी जोर देणे तर दूरच, राज्य विभाजन मजबूत करण्यासाठी प्रणाली आणि तत्वांना हवा देत आहे. म्हणजे पहा, सामाजिक आणि आर्थिक समानतेसाठी जोर देणे दूरच. ओके, म्हणजे राज्य काय करत आहेत, सामाजिक आणि आर्थिक समानतासाठी जोर देत नाहीयेत ते. ओके, समानतेसाठी जोर न देता ते काय करत, विभाजन मजबूत करण्यासाठी, म्हणजे विभाजन आणखी थोडं जास्त होण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडंसं हा पार्ट निगेटिव्ह मध्ये आहे. ओके, पण निगेटिव्ह जरी असला तरी निगेटिव्ह पण पॉईंट आपल्याला लागतील. त्यामुळे आपण हा एडिटोरियल वाचूयात. तर पहा, जागतिक विषमता अहवाल, म्हणजे जर तुम्हाला जर वाचायचं असेल तर या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. अशा पद्धतीने अहवालाच्या ताज्या आवृत्तीने पुष्टी केली आहे की जग विषमतेच्या मार्गावर जात आहे. ओके, म्हणजे जगामध्ये काय होत आहे, विषमता वाढत आहे. जागतिक कोट्याधीशांनी गेल्या अनेक दशकांमध्ये जागतिक संपत्ती वाढीचा बेसुमार वाटा पकडला आहे. ओके, 1990च्या दशकाच्या मध्यापासून जमा झालेल्या सर्व अतिरिक्त संपत्तीपैकी पहिल्या 1% लोकांनी 38% घेतले, तर तळाच्या 50% लोकांनी त्यातील फक्त 2% संपत्ती काबीज केली. पहा, विषमता कशी आहे. 1% त्यांच्याकडे किती आहे, 38% संपत्ती 1%कडे, व 50% यांच्याकडे फक्त 2%. एवढी विषमता, म्हणजे पहा, एवढी संपत्ती व ही काय म्हणू शकतो, लोक किंवा हा लोकच म्हणू शकता आता, म्हणजे लोकसंख्या, सॉरी, लोकसंख्या व इकडे संपत्ती. 1% लोकसंख्याकडे 38% संपत्ती आहे व 50% लोकसंख्याकडे 2% एवढी संपत्ती आहे. म्हणजे यालाच विषमता म्हणतात. भारताचे प्रकरण विशेषतः कठोर आहे, यापेक्षाही दुर्दैव भारतात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे कोण म्हटलेलं आहे असं मांडलेले तज्ज्ञ आहेत, अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी नोबेल पुरस्कार विजेते आहेत, आणि एस्थेप डिफ्लो यांनी अग्रलेखात म्हटले आहे. भारत आता जगातील सर्वात असमान देशांमध्ये आहे. याचा अर्थ असा की जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये पहिल्या 1% आणि तळाच्या 50% मधील अंतर भारतासाठी सर्वात विस्तृत आहे. तर ही दरी अमेरिका, युनायटेड किंगडम, चीन, रशिया आणि फ्रान्सपेक्षा भारतात अधिकच आहे. ओके, ही जी दरी म्हणत होतो आत्ता आपण, हायलाईट करूयात त्याला. सॉरी, हे खोडलं गेलं, परत मी हे करेन. पहा, 1% जनसंख्या इज इक्वल टू 38% संपत्ती. हां, आता हायलाइटर, यस, हां, हे पहा, हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा भेटलेला आहे. व ही दरी अमेरिका, युनायटेड किंगडम, चीन, रशिया आणि फ्रान्सपेक्षा भारतात अधिक आहे. ही अधिकची सापडते. ओके, म्हणजे आपल्याला दारिद्र्य वगैरे, दारिद्र्य निर्मूलन हे अतिशय कडाडीने वगैरे करण्याचं हे आहे. तर पहा, दारिद्र्य कायम आहे. कशाबद्दल यांनी असं म्हणत आहेत, कालांतराने या विषमतेच्या प्रवासातून असे दिसून आले की समाजवादी प्रेरित पंचवार्षिक योजना, ओके, जी जवाहरलाल नेहरू यांनी चालू केलेली होती, वसाहतवादी राजवटीत 50% उत्पन्न असलेल्या पहिल्या 10%चा हिस्सा
स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये 35 ते 40% कमी करण्यात योगदान दिले. तथापि 80च्या दशकात मद्यापासून नियमनमुक्ती आणि उदारीकरण धोरणामुळे जगात पाहिलेल्या उत्पन्न आणि संपत्तीच्या विषमतेत सर्वात टोकाची वाढ झाली आहे. ओके, पूर्वी थोडंसं म्हणजे जेव्हा नियोजन वगैरे होतं तेव्हा जास्त झालं नव्हतं, परंतु उदारीकरण जेव्हा झालं ते अतिशय इन्क्रीज होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मोठ्या प्रमाणात नफा कमावला असला तरी कमी मध्यम उत्पन्न गटात वाढ तुलनेने मंद गतीने झाली आणि दारिद्र्य हे कायम आहे. ओके, आता पूर्ण हे वाचत बसणार नाही मी खरं तर, कारण आणखीन भरपूर पान आहेत, त्यामुळे तुम्ही हे वाचून घेऊ शकता असं मला असं हे करतो मी. ओके, म्हणजे अपेक्षित करतो व हे तुम्हाला अगदी कामाचंच आहे. ओके, जर तुम्हाला दारिद्र्यावर निबंध वगैरे जरी आला तर तुम्ही यावरती लिहू शकता, त्यामुळे तुमच्याकडे हे असू द्यात. ओके, म्हणजे आता मी तरी सांगितलं की विषमता कशा पद्धतीने भारतात आहे वगैरे, तर ते सर्व तुम्हाला यामध्ये मिळून जाईल. ओके, त्यानंतर आपण डायरेक्ट पुढे जाऊयात. हे सर्व आहे म्हणजे पूर्ण एडिटोरियल आहे, त्याबद्दल तुम्ही काही करू नका काळजी. व त्यानंतर हे पहा कन्क्लुजन यांनी कसं लिहिलेलं आहे. बी आर आंबेडकर, सॉरी हायलायटर कुठे गेलं. ओके, बी आर आंबेडकर यांनी 1949 मध्ये गंभीर इशारा दिला होता की जर आपण दीर्घकाळ सामाजिक आणि आर्थिक विषमता नाकारत राहिलो तर आपण राजकीय लोकशाहीची रचना उडवून देऊ शकतो. ओके, म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विषमतेकडे आपण जर निग्लेक्ट केलं म्हणजे इग्नोर केलं तर एक दिवस राजकीय लोकशाहीची रचना आपण उडवून देऊ शकतो. ओके, व खूप धोका पत्करतो. राष्ट्रांचे कोणतेही नशीब म्हणजेच निवड केली जाते आणि नीती तयार केल्या जातात. ओके, राष्ट्रांचे जे आता म्हणजे याचं एक कोट आहे ते याला ट्रान्सलेशनमध्ये थोडंसं प्रॉब्लेमॅटिक झालेलं आहे. ओके, राष्ट्रांचे म्हणजे पुढचं भविष्य, आपलं राष्ट्रांचं भविष्य हे आपण स्वतः निवडू शकतो. ओके, किंवा नीती तयार करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, आता हे थोडंसं इथं करेक्शन तुम्ही करायला हवं. राष्ट्रांचं जे भविष्य आहे ते एक तर तुम्ही निवड करू शकता किंवा त्याला नीतीने तयार करू शकता. अगदी त्यामुळेच आधुनिकीकरणाची उलट कल्पना आपण आज स्वीकारलेली दिसते, कारण एवढी विषमता आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर धर्माला सार्वजनिक क्षेत्रात दृढपणे जोडणे, आधुनिकता न बनवण्याचा प्रयत्न करून भारताने स्वतःला आदर्श म्हणून निश्चित करण्याचा प्रयत्न केला होता, पण आधीच जगातील असंख्य राष्ट्रे आणि आपल्या शेजारच्या अनेक राष्ट्रांनी आधी पोहोचलेल्या ठिकाणी संपले आहेत. म्हणजे पहा, आपण ही धर्माला वगैरे जास्त हिंदू किंवा मुस्लिम वगैरे असं जे हिंदू राष्ट्र होती किंवा मुस्लिम बहुल राष्ट्र पाकिस्तान वगैरे त्यांची जी स्थिती आहे तशी होण्यापासून आपण म्हणजे काही दूर नाहीत असं बी आर आंबेडकर यांनी पण 1949 मध्येच म्हटलेलं होतं. कारण तुम्ही जर विषमतेला जर जास्त निग्लेक्ट केलं, सामाजिक आणि आर्थिक विषमता, व पहा हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, हे नष्ट करण्यासाठी आपल्याला DPSP दिलेले आहेत व UPSC दरवेळी दरवेळी यावर प्रिलिम मध्ये प्रश्न विचारत असते. ओके, त्यानंतर मेन्स मध्ये तर अगदीच असतात DPSP, कारण तुम्हाला शासन व्यवस्थेमध्ये गेल्यानंतर DPSP वरच काम करायचं असतं. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी हा एक तुम्हाला मुद्दा म्हणजे कन्क्लुजन पॉईंट तुम्ही लिहूनच ठेवा. ओके, म्हणजे यामध्ये थोडाफार चेंज करा व कुठेही निबंध असो किंवा अन्य ठिकाणी हा तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्णपणे लिहिता येईल व हे कोटेशन असल्यासारखं आहे, बी आर आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. ओके, त्यामुळे हे एक तुम्ही IMP फॅक्ट म्हणून लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढे चालूयात. हां, आधार मतदार ओळखपत्र लिंक का थांबवली पाहिजे. ओके, तर पहा यावर पण थोडीशी चर्चा आहे व हा नुकताच कायदा वगैरे म्हणजे संसदेत पास झालेला आहे, त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर पाहूया. तर पहा, मतदार डेटाबेस तयार करण्यासाठी आधार वापरामुळे मतदाराचे प्रोफाइलिंग तयार करण्यास मदत होईल आणि मतदार वगळले जातील. ओके, म्हणजे पहा, मतदार एकीकडे तयार होतील म्हणजे आधार कार्ड इज इक्वल टू मतदार असं होतील, पण काही मतदार वगळले जातील. तर काही वगळले जातील मतदार म्हणजे काय होईल, मतदारमध्ये घट होतील. ओके, तर त्याबद्दल आता पाहूयात आपण काय म्हणणं आहे यांचं. तर हेच विधेयक 2021 जे लोकप्रतिनिधी कायदा सुधारणा करते
हे ऑनलाईन आधारित रिमोट ई व्होटिंग लागू करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. त्यानंतर आधारचा मतदार प्रामुख्याने सुरुवातीपासून बायोमेट्रिक अवलंबून मतदार प्रणाली तयार करण्याचे होते. या बदलाला पाठिंबा देण्याचे मोठा दावा मतदार यादीतील फसवणूक आणि डुप्लिकेट शी लढा देणे हा होता. ओके, याचा मेन दावा. तर थोडंसं मी फास्ट वाचलं, ओके, पण तुम्ही लक्षात घ्या कारण एवढं पूर्ण व्हिडिओची लेंथ वाढत आहे. ओके, त्यामुळे कुठे आहे दावा यादीतील फसवणूक आणि डुप्लिकेट शी लढा देणे हा होता. ओके, आता तुम्ही पण आन्सर रायटिंगमध्ये इथूनच चालू करायचा हा होता. त्याच व्यवहारात ज्या ठिकाणी त्याचा वापर केला गेला ठिकाणी डेटाबेस इलेजर्स फोटो डेटा मॅश करून केला गेला. यामुळे मतदार याद्यांहून निवडणूक काढून टाकण्याची सोय झाली. उदाहरणार्थ 2018च्या तेलंगणा विधानसभा निवडणूक अशा उपायांचा परिणामी अंदाजे 20 लाख मतदारांना हटवण्यात आले होते. ओके, म्हणजे पहा आधार डेटाबेस यांनी पूर्वी अवलंबलेलं होतं. तर हे त्यांची कहाणी आहे, पूर्ण तुम्ही वाचू शकता. हे 2018च्या निवडणूक 20 लाख मतदारांना हटवण्यात आली याची पूर्ण कहाणी जी आहे या एडिटोरियलमध्ये देण्यात आलेली आहे ऑलरेडी. त्यामुळे मी आता काही तेवढंसं जास्त वाचत बसत नाही, पण तुम्हाला हे समजून येईल व त्याची डायरेक्टली मी ओव्हरव्ह्यू देईन. ओके, म्हणजे याचं नेमकं काय आहे इथंच देऊयात. तर पहा, जर हे आलं तर निगेटिव्ह पॉईंट व पॉझिटिव्ह पॉईंट आपल्याला दोन्ही पण लिहिता आले पाहिजेत. पॉझिटिव्ह पॉईंट काय तर की जे पूर्वी बोगस मतदान वगैरे होत होतं ते नष्ट होईल, पण आता काय होईल ते होणार नाही असं आपण म्हणजे लिहू शकतो. यासोबतच पहा म्हणजे हे पॉझिटिव्ह मध्ये. आता निगेटिव्ह मध्ये जर लिहायचं जर झालं म्हटलं तर पूर्वी बोगस मतदान सोबतच आपल्याला काय पाहायला भेटत होतं की डायरेक्टली मतमोजणी केंद्रावर वगैरे कब्जा ते आता पण होऊ शकतं. त्यासोबतच आता हे जे आहे ना आधार कार्डचं जे पूर्ण आहे ते डायरेक्टली पॉलिटिकल पार्टीला भेटू शकेल. ओके, म्हणजे जी सत्तेत आहे पार्टी त्यांना आधार कार्डचा पूर्ण डेटा वगैरे मिळू शकेल. त्यामुळे एक थोडंसं प्रायव्हसीची वगैरे एक बाब आहे. ही पूर्ण एडिटोरियलमध्ये सर्व त्यांनी अतिशय विस्तृतपणे दिलेलं आहे. ओके, त्यामुळे ते तुम्ही नक्की वाचून घ्या एकदा. त्यानंतर पुढे प्लास्टिक कचरा हाताळण्याच्या योजनेतील अंतर. विस्तारित उत्पादक जबाबदारीवरील मसुदा नियम त्यांच्या दृष्टिकोनात प्रतिगामी आहेत. तर पहा, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पर्यावरण मंत्रालयाने विस्तारित उत्पादक जबाबदारी EPR, ओके, असंच लिहायचं असतं आन्सर रायटिंगमध्ये पण. पहिल्यांदा एकदा EPR लिहायचं व त्यानंतर पुढे EPR चालू करायचं. ओके, पूर्ण हे लिहत बसायचं नाही, विस्तारित उत्पादक जबाबदारी वगैरे. वरील नियमांचा मसुदा प्रकाशित केला जो या वर्षाचा अखेरीस लागू होणार आहे. ओके, घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 यांनी केलेल्या वचनबद्धतेकडे दुर्लक्ष करणे, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 आणि स्वच्छ भारत मिशन हे नियम विशेषतः अनौपचारिक क्षेत्राच्या एकत्रीकरणाच्या संदर्भात बॅकस्लाइड दर्शवितात. ओके, म्हणजे आपले म्हणजे हे आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे कारण जे कचरा वेचणारे वगैरे आहेत त्यांच्या भवितव्यासाठीच हे नियम वगैरे आता आणलेले आहेत. पण ब्लॅक स्लाइडला होते आजपर्यंत हे दर्शवण्याचं काम आता या एडिटोरियलमध्ये वगैरे आपल्याला दिलेलं आहे. तर ते वाचूयात आपण. EPR जे वरी म्हटलं विस्तारित उत्पादक जबाबदारी. तर पहा, म्हणजे याचं मेन तुम्हाला काय आहे EPR म्हणजे काय याचं उदाहरण समजून येईल. EPR ला उत्पादकाची किंवा समुदायात उत्पादनाची ओळख देणाऱ्या पक्षाने त्याच्या जीवनचक्राची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. जसे कंपनीने केवळ चिप्सचे पॅकेट बनवणे, पॅक करणे, वितरित करणे या खर्चाचा हिशोब ठेवला पाहिजे असे नाही, तर पॅकेटचे संकलन, पुनर्वापन किंवा पुनर्वापरासाठीची जबाबदारी धरली पाहिजे. भारतात म्हणजे पहा, आता एखादी चिप्स पॅकेट बनला तर फक्त याचा हिशोब न ठेवता तुम्ही याच्या कचऱ्याच्या पॅकेटचा सर्व हिशोब देखील आता ठेवला पाहिजे. तेच म्हणजे EPR आहे, दुसरं काही नाही, जे की आता वर्षाअखेरीस म्हणजे नेक्स्ट इयर पासून नक्की लागू होणार आहे. ओके, हे नवीन नियम आलेले आहेत EPR म्हणजे. बाकी जास्त विशेष वगैरे यामध्ये काही नाही आहे, पण तुम्ही यावरती रिसर्च वगैरे करू शकता. पर्यावरणामध्ये पण असं येऊ शकतं. आता EPR वगैरे असं नवीन प्रणाली वगैरे शासनाच्या व्यवस्थेमध्ये आपण लिहू शकतो. घनकचरा वगैरे म्हणजे पोल्युशन, प्रदूषण यासंबंधी जर विचारलं गेलं निबंध वगैरे तर त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली हे लिहू शकता.
त्यासाठी पण हा आपल्याला मीन्ससाठी अतिशय महत्त्वाचा होतो. ओके. भारतात कचरा वेचणाऱ्यांनी बनलेल्या मजबूत अनौपचारिक क्षेत्राच्या उपस्थितीमुळे उत्पादकांनी या खर्चाचे बाह्यकरण केले आहे. कचरा उचलणाऱ्यांचा उल्लेख करण्यात किंवा EPR अंतर्गत यांचा समावेश यंत्रणांचे वर्णन करण्यात अपयशी ठरल्यामुळे मार्गदर्शक तत्वे प्रतिगामी आहेत. प्रभावी EPR फ्रेमवर्क सध्याच्या यंत्रसामग्रीच्या अनुषंगाने प्लास्टिक आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या समस्येकडे लक्ष दिले पाहिजे. ओके. प्लास्टिक आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन याकडे म्हणजे व्यवस्थापन, कचऱ्याचे व्यवस्थापन याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासोबतच पुनरावृत्ती कमी केली पाहिजे आणि सकारात्मक पर्यावरणीय परिणाम घडवून आणल्या पाहिजे, ज्यात अनुपालन न केल्याबद्दल दंडासह देखरेख यंत्रणांचा समावेश आहे. लोक प्लास्टिक आणि प्रक्रिया त्यांची तत्वे कमी पडतात म्हणजे कामी पडतात आहेत. ओके. तर पहा, लोक म्हणजे लोकांचं त्यामध्ये कसं हे केलेलं आहे EPR वगैरे. तर पहा, कचरा वेचणारे वगैरे जे आहेत त्यानंतर धोकादायक, मग यांच्यासाठी आपण काय काय करू शकतो वगैरे. ओके. म्हणजे यांच्या संबंधी हे आहे लोकांसाठी. त्यानंतर प्लास्टिक पॅकेजिंग पुरती मर्यादित आहेत. उत्पादित प्लास्टिकचा एक मोठा भाग सिंगल यूज आणि फेकलेल्या प्लास्टिक पॅकेजिंग असला तरी सॅनिटरी पॅड, चपळ आणि प्लास्टर सारख्या इतर बहुसामग्री प्लास्टिक वस्तू आहेत, ज्या आज कचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे करतात, परंतु यांना EPR कक्षेतून वगळण्यात आलेले आहेत. मग यामध्ये पण म्हणजे प्लास्टिक, त्यानंतर लोक वगैरे जे EPR आहेत, सॉरी मी पूर्वी असं म्हटलं होतं की यांना कक्षेमध्ये घेतलेलं, परंतु हे कक्षेमध्ये नाहीत. यामुळे म्हणजे बॅकलॉग वगैरे दर्शवण्याचा हा प्रयत्न करतोय की EPR जे आहे नवीन जे कायदा वगैरे झालेला आहे त्यामध्ये लोकांना समाविष्ट करून घेण्यात आलेलं नाही. म्हणजे धोकादायक वगैरे त्या ठिकाणी जे कामवाला करतात वगैरे. ओके. म्हणजे स्वच्छता कामगार वगैरे त्यांना EPR मध्ये घेतलेलं नाही. त्यानंतर प्लास्टिक कचरा त्या संबंधित काही आणखी म्हणजे हे करण्यात वगैरे आलं. म्हणजे हे निगेटिव्ह पॉईंट असले तरी तुम्ही निबंध वगैरे वापरू शकता. त्यानंतर प्रक्रिया, सर्व प्रक्रिया पुनर्वापर नाही. कचरा ते ऊर्जा, सहप्रक्रिया, भस्मीकरण यांसारख्या प्रक्रियासह कार्बन डायऑक्साईड, कण पदार्थ, हानिकारक डायऑक्सिन आणि फुरान सोडणे सिद्ध झाले आहे, ज्यांचे हवामान आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात. ओके. म्हणजेच यातून काय होतं, क्लायमेट चेंज. ओके. व हा अतिशय ज्वलनशील मुद्दा आहे. त्यामुळे तुम्ही याबद्दलही म्हणजे हे कुठेही पॉईंट तुम्ही टाकू शकता EPR वगैरे. म्हणजे आता मी पूर्ण हे वाचू शकत नाही कारण व्हिडिओची लेंथ खूप हे होईल. त्यामुळे तुम्ही हे पुन्हा वाचू शकता PDF डाउनलोड करून वगैरे. ओके. म्हणजे मला कॉन्टॅक्ट वगैरे करा, मी तुम्हाला हे PDF देईन. ओके. फक्त तुम्हाला म्हणजे ओव्हरव्ह्यू द्यायचं होतं. त्यानंतर हे एडिटोरियल होते. त्यानंतर आणखीन एक एडिटोरियल होता फक्त हिंदुत्व वगैरे, पण तो मी घेतलेला नाही आहे कारण भारत हा सेक्युलर आहे व त्याचा असा कोणताही पर्टिक्युलर धर्म नाही. ओके. त्यामुळे UPSC वगैरे असे प्रश्न विचारले जात नाहीत, पण हे प्रश्न विचारले जाऊ शकतात व निबंधामध्येही तुम्हाला अतिशय कामी येतात. त्यामुळे हे घेतलेलं आहे. त्यासोबतच आणखीन एक न्यूज थोडीशी बेटर वाटली त्यामुळे घेतलं. जम्मू काश्मीर रिअल इस्टेट, आता तो आपण जमीन वगैरे खरेदी करू शकतो जम्मू काश्मीरमध्ये, त्याबाबत होतं. व त्यानंतर हे झाल्यानंतर तुम्ही लोकसत्ता नक्की वाचा. ओके. त्यामधून पण काही तुम्हाला पॉईंट भेटतील व हे एडिटोरियल आहे, वेळ मिळाला तसा वाचत चला कारण लोकसत्ता तर प्रामुख्यच आहे. ओके. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो, द हिंदू मधले एडिटोरियल थोडेसे समजत नाहीत, त्यामुळे त्यांना मी डायरेक्ट मराठीमध्ये घेतलेलं आहे. ओके. व यांचं मी टायपिंगमध्ये PDF ही देखील तयार केलेली आहे, तर तुम्हाला वेळ मिळाला तसं तुम्ही कव्हर करू शकता. ओके. थँक्यू. आज इथे आपण थांबूयात, उद्या परत भेटूयात. ओके. थँक्यू.